संदीप देशपांडे बोलत आहेत। मुंबई महापालिकेच्या नियमानुसार प्राथमिक सेवा देण्याचा आहे। शिक्षण, रस्ते, वीज पुरवठा हे आहे। महापालिकेच्या करातूनही देता। प्राथमिक सेवेतून सुटका करून घेऊ शकत नाही। आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे। जबरदस्ती केली तर स्टाफ हॉस्पिटलपर्यंत पोहोचू देणार नाही। हे पोलीस ठरवण्याच्या अधिकारी सभागृहाला आहे। ते आता कोण करत आहे? 2019ला हे झालं। आज अंबादास दानवे यांना जाग आली। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी रक्त सांडले तरी चालेल। ऑन शुक्ला आमच्या पक्षाची मनात रद्द व्हावी हे भैये करत असतील तर त्याचा विचार करावा लागेल। प्रादेशिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे। सिद्धिविनायक मेट्रो मराठीत झालं पाहिजे। अधिनियम 1888च्या कलमानुसार प्राथमिक आरोग्य सेवा रुग्णांना देणं हे महानगरपालिकेच्या प्रथम कर्तव्यामध्ये। प्रथम कर्तव्याचा अर्थ असा की जो कर आम्ही लोकांकडून गोळा करू त्या कराच्या बदल्यामध्ये आम्ही लोकांना या सुविधा देऊ। त्याच्यामध्ये मग प्राथमिक शिक्षण आलं, रस्ते आले, वीज पुरवठा आला आणि प्राथमिक आरोग्य आलं। तुम्ही जर आमच्याकडनं तो कर गोळा करताय त्याच्या बदल्यात जर आम्हाला आरोग्य सेवा देणार नसाल तर मग आम्ही महानगरपालिकेचा कर कशासाठी द्यायचा हा मुद्दा आहे। आम्ही हेच वर सांगून आलोय की तुम्ही तुमच्या प्राथमिक कर्तव्यापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही प्रायव्हेटायझेशन करून। त्यामुळे आम्ही हे प्रायव्हेटायझेशन होऊ देणार नाही। आम्ही प्रशासनाला विनंती केली की हा जो काय तुम्ही हे केला तो गोष्ट रद्द करा आणि याच्या उपर जर जबरदस्तीने कुठल्या माणसाला तुम्ही हे हॉस्पिटल दान केलं तर त्या हॉस्पिटलचा कुठलाही स्टाफ या हॉस्पिटल पर्यंत पोहोचणार नाही याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक। या 2-4 लोकांना जर आम्ही कानपडात मारली तर मग आम्हाला दोष देऊ नका। प्रोटेक्शन हॉस्पिटल पर्यंत असतं, घरी जाता येता नसतं, हे तर स्टाफने पण लक्षात ठेवायचं। पण एकंदर आपण पाहिलं मंचावरून बोललात की इकडे महापौर नाही, इकडे नगरसेवक नाही, तुम्ही त्यासाठी कुठे ना कुठे प्रशासक जो आहे त्यांना एक वेगळा महाजन यासाठी तुम्ही उल्लेख केला। हो, आता मला सांगा ना, खरं तर ही जी पॉलिसी आहे ही पॉलिसी कुठे ठरली पाहिजे? ही पॉलिसी महानगरपालिकेमध्ये ठरवायचा अधिकार कोणाला आहे? सभागृहाला आहे। जर सभागृह अस्तित्वात नाही तर तुम्ही पॉलिसी ठरवू कशी शकता? बरं ठरवली तर विधानसभेने त्याची मंजुरी घेतलीत का? या सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे कायदेशीररित्या तर हे चूकच आहे पण मॉरली पण चूक आहे। प्रायव्हेटायझेशन जे झालंय ते ह्याच्या खूप अगोदर झालेलं, जे परमिशन काढले गेले। आज ठाकरे गट सुद्धा जेव्हा कोणाला भेटतंय, ज्या प्रायव्हेटायझेशन होते ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, यापेक्षा दुसरे कसं काय होतं? 2019ला हा प्रस्ताव तयार झाला। आज जे बोलले फिरतायत, आज आमच्या मोर्चाचे दानवे तिथे गेले आयुक्तांकडे ना, आज जाग आली का दानवेला? इतके दिवस काही दानवे झोपा काढत होते? हे ज्या वेळेला याची सुरुवात महानगरपालिकेची वाट लावायची सुरुवात खऱ्या अर्थाने कोणी केली असेल तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पेंगुइन गँगनी केली। पेंगुइन गँगच याला जबाबदार आहे सगळ्या गोष्टीला। आणि आता आलेलं सरकार काहीतरी चांगलं करेल असं वाटत ते पण त्यांचीच रिव्हर्स आहे। त्यामुळे प्रायव्हेटायझेशन रद्द झालं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि याच्यासाठी आमचं रक्त सांडलं तरी आमची तयारी आहे। आज भारतीय सेनेचे विकास शुक्ला यांनी शुक्ला यांनी मनसेची मान्यता रद्द व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली, आपण त्यावर ट्विट देखील केलं। तर मुळात असं आहे आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी ते कोण भैया राहणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी ह्याच्यासाठी जर भैया प्रयत्न करणार असतील तर मग भैयाला इथे राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा। पण हा वाद चिघळण्याचा प्रयत्न कधी करता असं मला वाटतं का? कारण पत्र आलं तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही याच्यावरचं षडयंत्र लक्षात घ्या। प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि त्यांच्याच पिट्टू आहेत जे कोण आहेत ते, आणि त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते। पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही आणि जर आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्याला इथे ठेवायचं की नाही याचा पण आम्ही विचार करू। सिद्धिविनायक परिसरातील मेट्रोच्या सिद्धिविनायक नाव हा अंग्रेजीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे, तो उपयोग तर मराठीत झाला पाहिजे। मेट्रो चालवायची तर बोल मराठीत पाहिजेच।
नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.